हॅलो स्टुडंट्स, आज आपण कॅपिटल मार्केट अँड फिनान्शियल सर्व्हिसेस चॅप्टर नंबर 2 त्यामध्ये ज्या संकल्पना आहेत, जसं की स्टॉक मार्केट आहे, म्हणजे चॅप्टरचं नाव आहे स्टॉक मार्केट. त्यामध्ये जे कंपोनंट्स आहेत, स्टॉक एक्सचेंज, ओव्हर द काउंटर ऑफ एक्सचेंज ऑफ इंडिया OTC, प्रायमरी मार्केट लिस्टिंग आणि सेकंडरी मार्केट, या काही महत्वाच्या संकल्पना आपल्याला यामध्ये समजून घ्यायच्या आहेत. तर आज आपण हे जे प्रायमरी मार्केट आहे त्या प्रायमरी मार्केटला सुरुवात करीत आहोत. म्हणजे प्रायमरी मार्केटची संकल्पना आपण पहिल्यांदा काय करूया, स्पष्ट करून घेऊया. त्याला प्राथमिक बाजार असं म्हटलं जात असतं. सो प्रायमरी मार्केट, समटाइम्स it is also called as new issue market. So the primary market is the part of capital market that deals with, म्हणजे काय प्रायमरी मार्केट काय आहे, कॅपिटल मार्केटचा हा काय आहे भाग आहे. ज्यावेळेस आपण कॅपिटल मार्केटचं जे स्ट्रक्चर बघितलं त्यामध्ये हा भाग आपण थोडक्यात विचारात घेतलेला आहे. आता इन डिटेल समजून घेऊ. इट इज अ पार्ट ऑफ कॅपिटल मार्केट दॅट डील्स विथ इश्युइंग ऑफ न्यू सिक्युरिटी. म्हणजे याचा संबंध कशाशी आहे, ज्या नवीन सिक्युरिटी इश्यू केल्या जातात कंपन्यांच्या मार्फत, त्यामध्ये डिबेंचर्स, बॉन्ड्स, शेअर्स असतं. सो त्या इश्यूच्या अनुषंगानं तो इश्यू जिथं होतो, घडून येतो, ते ठिकाण त्याला काय म्हटलं जातं, कॅपिटल मार्केट असं म्हटलं जातं. कंपनीज, गव्हर्नमेंट्स और पब्लिक सेक्टर इन्स्टिट्यूशन्स कॅन ऑब्टेन फंड्स थ्रू द सेल ऑफ न्यू स्टॉक और बॉन्ड इश्यू थ्रू प्रायमरी मार्केट. म्हणजे थ्रू प्रायमरी मार्केट कंपनीज आहेत, प्रायव्हेट वगैरे काय असतील, त्या गव्हर्नमेंट सेक्टरमधल्या, पब्लिक सेक्टरमधल्या इन्स्टिट्यूशन्स वगैरे, त्यांना जो लागणारा फंड आहे, ऑब्टेन फंड्स थ्रू सेल ऑफ न्यू स्टॉक और बॉन्ड्स. ज्यांना नवीन शेअर्स किंवा स्टॉक म्हणजेच बॉन्ड्स, डिबेंचर्स इश्यू करून निधी गोळा करायचा आहे ज्या व्यवसाय संस्थांना, ते सगळे त्यांचा निधी या प्रायमरी मार्केटमधूनच काय करत असतात, जमा करत असतात. म्हणजे थोडक्यात काय, इज अ प्लेस वेअर द न्यू सिक्युरिटीज ऑफ कंपनीज, दॅट मीन्स बॉन्ड्स, डिबेंचर्स, कॅन बी इश्यूड अँड लॉंग टर्म कॅपिटल रेजर. जिथं दीर्घ मुदतीचं भांडवल नवीन सिक्युरिटी इश्यू करूनच काय केलं जातं, उपलब्ध करून घेतलं जातं, ते ठिकाण म्हणजे प्राथमिक बाजार. सो प्रायमरी मार्केट इज अन इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट इन कॅपिटल मार्केट. हे पण आपण बघितलंय, तो एक इम्पॉर्टंट काय आहे, पार्ट आहे, कॉन्स्टिट्युएंट आहे. इन द प्रायमरी मार्केट द सिक्युरिटी इज परचेस्ड डायरेक्टली फ्रॉम द इश्युअर. सो प्रायमरी मार्केटमध्ये ज्याला एखाद्या कंपनीच्या सिक्युरिटीज परचेस करायच्या आहेत, त्या डायरेक्टली तो कुठून इश्यू करू शकतो, तो जो इश्युअर आहे त्या कंपनीकडून डायरेक्ट जर परचेस करायचं असेल तर ते जे ठिकाण असतं त्याला थोडक्यात काय म्हटलं जातं, प्रायमरी मार्केट असं म्हटलं जातं. पहा, हे स्टेटमेंट अतिशय महत्वाचं आहे की एखाद्या कंपनीकडून डायरेक्ट जर एखाद्या व्यक्तीला शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स जर खरेदी करायचे असतील तर त्यासाठीचं जे ठिकाण आहे त्याला काय म्हटलं जातं, प्रायमरी मार्केट म्हणजे प्राथमिक बाजार असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात काय, डायरेक्टली परचेसर अँड इश्युअर, दॅट मीन्स कंपनी काय होत असतात, तिथं एकमेकांच्या समोर येत असतात आणि त्यातून हा व्यवहार पूर्ण होत असतो. द प्रायमरी मार्केट इज द मार्केट फॉर न्यू इश्यू, हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज न्यू इश्यू मार्केट. ह्याला न्यू इश्यू मार्केट का म्हटलं जातं, इथं फक्त न्यू इश्यू काय केले जातात, डील केले जातात, त्याचेच व्यवहार होतात, म्हणून त्याला न्यू इश्यू मार्केट हा पण शब्द वापरला जात असतो. इट इज अ मार्केट फॉर फ्रेश कॅपिटल. इट डील्स विथ न्यू सिक्युरिटीज विच आर नॉट प्रिव्हियसली अवेलेबल टू द इन्व्हेस्टिंग पब्लिक. म्हणजे इथं नवीन ज्या सिक्युरिटीज आहेत ना, त्याचंच इथं काय होतं, व्यवहार होत असतो, त्याचंच इथं डिलिंग होत असतं. ऑलरेडी ज्या सिक्युरिटी इश्यू झालेल्या आहेत त्याचं डिलिंग, त्याचे व्यवहार या मार्केटमध्ये होत नसतात. बोथ द न्यू कंपनीज अँड द एक्झिस्टिंग कंपनीज कॅन इश्यू न्यू सिक्युरिटीज ऑन प्रायमरी मार्केट. म्हणजे नवीन कंपन्या असतील ज्या स्थापन होतात, ज्यांना भांडवलाची गरज असते, किंवा ज्या ऑलरेडी एक्झिस्टेड कंपन्या आहेत, अस्तित्वात असणाऱ्या कंपन्या आहेत, ज्यांना नव्यानं भांडवलाची गरज असते, अशा कंपन्या या मार्केटमध्ये येऊन आपली जी भांडवलाची गरज आहे ते काय करतात, तिथं पूर्ण करून घेत असतात. द प्रायमरी मार्केट कंप्राइज ऑफ ऑल इन्स्टिट्यूशन्स डिलिंग इन फ्रेश सिक्युरिटीज. म्हणजे ह्या प्रायमरी मार्केटमध्ये कोणते कोणते कंपोनंट येतात, कोणते कोणते घटक येतात, तर जनरली ज्या इन्स्टिट्यूशन्स डिलिंग विथ फ्रेश सिक्युरिटीज, म्हणजे नवीन जे इश्यू होत असतात त्याच्याशी संबंधित व्यवहार करणाऱ्या सगळे घटक, सगळ्या इन्स्टिट्यूशन्स या प्रायमरी मार्केटमध्ये काय असतात, सहभागी असतात. These securities may be in the form of equity shares, preference shares, debentures, right issue, deposit, etc. मग या सिक्युरिटी कशाच्या स्वरूपात असतात, मी आता बोलताना सांगितलं, डिबेंचर्स, बॉन्ड, प्रेफरन्स शेअर्स, राईट इश्यू, डिपॉझिट्स, etc. ओके. सो द मेन फंक्शन, आता आपण फंक्शन्स बघूया. न्यू इश्यू मार्केट, दॅट इज
प्रायमरी मार्केट इज टू फॅसिलिटेट ट्रान्सफर ऑफ रिसोर्सेस फ्रॉम द सेवर्स टू युजर्स. तर मेन या प्रायमरी मार्केटचं फंक्शन काय आहे की जे सेवर्स आहेत म्हणजे जे बचत करतात त्यांची जी बचत आहे ती जे एंड युजर्स आहेत, भांडवल ज्या व्यवसाय संस्थेला आवश्यक आहे ते म्हणजे थोडक्यात कोण, हे युजर्स, त्यांच्यापर्यंत इथं काय करायची, ट्रान्सफर करायची, उपलब्ध करून द्यायची. त्याला फॅसिलिटेट, त्याला एक सहकार्य करणारी जी यंत्रणा आहे त्याला काय म्हटलं जातं, प्रायमरी मार्केट. आणि हे मुख्य प्रायमरी मार्केटचं काय काम आहे. म्हणजे ज्या देशभरामध्ये बचती निर्माण होत असतात तर त्या बचती हे जे ऑर्गनाइज्ड सेक्टर आहे, इंडस्ट्रियल सेक्टर आहे, मग त्यामध्ये प्रायव्हेट पब्लिक काय असेल ते, त्यांच्यापर्यंत ही बचत काय झाली पाहिजे, भांडवल म्हणून उपलब्ध झाली पाहिजे. ती उपलब्ध करून देण्याचं जे काम आहे ते कोण करत असतं, हे प्रायमरी मार्केट करत असतं. द सेवर्स आर इंडिव्हिज्युअल. आता हे सेवर्स कोण असतात, मग बचती कोण करतं, बचती कोणाकडून होत असतात, तर इंडिव्हिज्युअल म्हणजे व्यक्ती, कमर्शियल बँक्स त्यांच्याकडे पण निधी मोठ्या प्रमाणावर असतो, इन्शुरन्स कंपनीज यांच्याकडे पण मोठ्या प्रमाणावर काय असतो, निधी असतो. त्यांच्या निधीचा इथं युजर्सना म्हणजे औद्योगिक क्षेत्राला वापर करून देणं, उपलब्ध करून देणं त्यांच्या बचती, हे प्रायमरी मार्केटचं मुख्य काम आहे. द युजर्स आर पब्लिक कंपनीज अँड गव्हर्नमेंट. आणि युजर्समध्ये कोण असतं सांगितलं मी, पब्लिक कंपनी आणि गव्हर्नमेंट असतं. ओके, सो मेन फंक्शन्स प्रायमरी मार्केटचे कोणते कोणते आहेत. सो पहिलं फंक्शन आहे ओरिजिनेशन. ओरिजिनेशन म्हणजे उगम, कशाचा उगम करून देतं हे प्रायमरी मार्केट ते समजून घ्या. ओरिजिनेशन रेफर्स टू वर्क ऑफ इन्व्हेस्टिगेशन, अनालिसिस अँड प्रोसेसिंग ऑफ न्यू प्रोजेक्ट प्रपोजल. सो पहिलं काम काय आहे यांचं की जे न्यू प्रोजेक्ट्स आहेत, म्हणजे थोडक्यात काय, जो न्यू इश्यू मार्केटमध्ये येणार आहे तर त्या न्यू इश्यूच्या अनुषंगानं ती जी कंपनी आहे ती कंपनी नेमकं काय करणार आहे, त्या भांडवलाचा वापर कशासाठी करणार आहे, त्याचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे, चौकशी करणं, त्या कंपनीचं विश्लेषण करणं, त्याची जी प्रोसेस आहे न्यू इश्यूची ती करून देणं, हे या प्रायमरी मार्केटचं काय काम आहे. ओरिजिनेशन बिगिन्स बिफोर द इश्यू ऑफ ऍक्च्युअली फ्लोटेड इन द मार्केट. याची सुरुवात कधी होत असते, ऍक्च्युअल इश्यू होण्याच्या अगोदरच ह्या कार्याची काय होत असते, सुरुवात होत असते. द फंक्शन ऑफ ओरिजिनेशन इज डन बाय मर्चंट बँकर्स हु मे बी कमर्शियल बँक्स, ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन और प्रायव्हेट फर्म. मग हे काम जे आहे ओरिजिनेशनचं कोण करतं, तर यामध्ये एक जो पार्टिसिपंट आहे, मर्चंट बँकर्स किंवा ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, प्रायव्हेट फर्म्स असतात या कॅपिटल मार्केटमधले पार्टिसिपंट होतात. तर हे घटक, हे मीडिएटर हे काम काय करत असतात, पूर्ण करत असतात. थोडक्यात काय, ज्या कंपनीला नवीन इश्यू करायचा आहे त्या कंपनीची पूर्ण चौकशी करणं, त्यांना सहकार्य करणं, हे प्रायमरी मार्केटचं काम आहे. आणि ते कोण करत असतं, प्रायमरी मार्केटमधले जे मीडिएटर्स आहेत, जसं की मर्चंट बँकर्स वगैरे, कमर्शियल बँकर्स, हे सगळे हे ओरिजिनेशनचं काम करतात. ओके. सेकंड, अंडर रायटिंग. दुसरं काम काय आहे प्रायमरी मार्केटचं, अंडर रायटिंग, एक हमी घेणं या अर्थानं. हमी कोणत्या अर्थानं पहा, वेन कंपनी इश्यू शेअर्स टू पब्लिक, इट इज नॉट शुअर दॅट द होल शेअर्स विल बी सबस्क्राईब बाय द पब्लिक. म्हणजे एखादी कंपनी ज्यावेळेस इथं नवीन शेअर्स इश्यू करते, सगळेच शेअर्स खरेदीदार ऍक्सेप्ट करतील, म्हणजे परचेस करतील, सबस्क्राईब करतील, होल शेअर्स विल बी सबस्क्राईब बाय द पब्लिक. सर्वसामान्य जनतेमार्फत त्याला मागणी येईलच असं नाही, म्हणजे विकले जातीलच असं नाही. ओके, नॉट शुअर. देअरफॉर इन ऑर्डर टू एन्श्युअर द फुल सबस्क्रिप्शन ऑफ शेअर्स or at least 90%, the company may underwrite its shares or debentures. म्हणजे अंडरराईट मध्ये काय होत असतं की एक जी कंपनी शेअर इश्यू करते त्या कंपनीला एक हमी मिळते, गॅरंटी मिळते. कशाची, त्यांचे जे शेअर्स आहेत 100% किंवा ऍटलिस्ट 90% ते काय होतील, इथं नक्की विकले जातील, सबस्क्रिप्शन नक्की त्या शेअर्सना मिळेल, अशी जी गॅरंटी आहे त्या गॅरंटीला इथं काय म्हटलं जातं, अंडररायटिंग असं म्हटलं जातं, हमी असं म्हटलं जात असतं. द ऍक्ट ऑफ एन्श्युअरिंग द सेल ऑफ शेअर्स ऑर डिबेंचर्स ऑफ अ कंपनी इव्हन बिफोर ऑफरिंग टू द पब्लिक इज कॉल्ड अंडररायटिंग. म्हणजे थोडक्यात काय, अंडररायटिंगचा अर्थ काय की ही एक ऍक्ट आहे, म्हणजे कार्य आहे, कशाशी संबंधित कार्य आहे, एक ह्या कार्यामुळे काय मिळते, हमी मिळते. एन्श्युअरिंग द सेल ऑफ शेअर्स ऑर डिबेंचर्स, या कंपन्या काय करतात, तिथं शेअर्स इश्यू करणार आहेत, बिफोर ऑफरिंग ते शेअर विकले जातील, याची जी हमी आहे
ती हमी मिळवून देणारं जे कार्य आहे प्रायमरी मार्केटमधलं, त्याचा संबंध कशाशी आहे? या अंडररायटिंगशी आहे. ओके, इट इज अ कॉन्ट्रॅक्ट बिटवीन कंपनी अँड द अंडररायटर. मग हे काय असतं एक प्रकारे? यामध्ये कॉन्ट्रॅक्ट होतं. जो अंडररायटर आहे म्हणजे जी व्यक्ती ही हमी घेणार आहे, कोण असू शकते? ही एक व्यक्ती पण असू शकते, एखादी फर्म असू शकते, व्यक्तीचा समूह असू शकते, एखादी कंपनी असू शकते, एखादी बँक असू शकते, की जी काय करत असते? व्यक्ती हमी घेत असते, त्याला अंडररायटर असं म्हटलं जातं. म्हणजे कंपनी आणि अंडररायटर यामधला हा एक प्रकारचा काय असतो? करार असतो, की ज्याद्वारे बाय विच agrees to undertake the part of shares or debentures which has not been subscribed by the public. म्हणजे ऑफर केल्यानंतर जो पार्ट पब्लिकद्वारे सबस्क्राईब झालेला नाही, म्हणजे जे शेअर्स विकले गेलेले नाहीत, ते शेअर्स इथं सबस्क्राईब करण्याची हमी किंवा खरेदी करण्याची जी हमी आहे, ती हमी या कराराद्वारे घेतली जात असते. द फर्म्स ऑर पर्सन्स हु आर एंगेज्ड इन अंडररायटिंग आर कॉल्ड अंडररायटर. आणि ह्या अंडररायटिंग ऍक्टिव्हिटीमध्ये जे सहभागी असतात त्याला तर काय म्हटलं जातं? अंडररायटर्स असं म्हटलं जातं. मग थोडक्यात काय दुसरं काम काय आहे या प्रायमरी मार्केटचं? जे शेअर्स, जे डिबेंचर्स, ज्या सिक्युरिटीज इश्यू होणार आहेत त्या नक्की विकल्या जातील याची हमी हे प्रायमरी मार्केट देत असतं. देन डिस्ट्रीब्युशन, वितरण. दिस इज द फंक्शन ऑफ सेल ऑफ सिक्युरिटीज टू अल्टिमेट इन्व्हेस्टर. जो अल्टिमेट इन्व्हेस्टर आहे, अंतिम जो गुंतवणूकदार आहे, त्याला त्या सिक्युरिटीज काय करायच्या? सेल आउट करायच्या. त्याच्याशी संबंधित हे वितरणाचं कार्य आहे. दिस सर्व्हिस इज परफॉर्म बाय ब्रोकर्स अँड एजंट्स. आणि ही सर्व्हिस कोण देतं? मग जे एजंट्स असतात, दलाल असतात, ब्रोकर्स असतात, त्यांच्या मार्फत हे डिस्ट्रीब्युशनचं काम होत असतं. दे मेंटेन अ डायरेक्ट अँड रेग्युलर कॉन्टॅक्ट विथ द अल्टिमेट इन्व्हेस्टर. आणि जो अल्टिमेट इन्व्हेस्टर आहे त्याच्याबरोबर जे डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहेत ते कॉन्टॅक्ट मेंटेन करण्याचं काम हे मध्यस्थ करत असतात, मीडिएटर्स करत असतात. तर अशा पद्धतीचा अर्थ प्रायमरी मार्केटचा, त्याची काही काय आहे तिथं फंक्शन्स आहेत. ओके, नेक्स्ट. आता हे जे सिक्युरिटीज प्रायमरी मार्केटमध्ये इश्यू केल्या जात असतात, त्या अनुषंगानं हा इश्यू नेमका कसा होतो त्या अनुषंगानं आपल्याला यामध्ये आता काय करायचे? चर्चा करायची. म्हणजे न्यू इश्यू मार्केटमध्ये जे इंटरेस्टेड कॅपिटल रेझर आहेत, म्हणजे ज्यांना भांडवलाची गरज आहे, अशा व्यवसाय संस्था हा न्यू इश्यू कसा करतात ते आपल्याला यामध्ये काय करायचं आहे? समजून घ्यायचं आहे. प्रायमरीली इश्यूज मेड बाय इंडियन कंपनी कॅन बी क्लासिफाईड ॲज. आता या इंडियन कंपनीजद्वारे हा जो इश्यू केला जातो तो त्याचं वर्गीकरण कसं केलं जातं? पब्लिक राईट इश्यू, बोनस इश्यू अँड प्रायव्हेट प्लेसमेंट. वाईल राईट इश्यू बाय अ लिस्टेड कंपनी and public issue involve a detailed procedure, bonus issue and private placement are relatively simpler. The classification of issues is illustrated as follows. So आता हे इश्यू नेमके कसे होतात? पहिला इश्यू कोणता आहे? पब्लिक इश्यू, म्हणजे डायरेक्टली ऑफर गिवन टू जनरल पब्लिक, देन इट इज कॉल्ड ॲज पब्लिक इश्यू. यामध्ये दोन इश्यू असतात. एक इनिशियल पब्लिक ऑफर, त्याला IPO असं म्हटलं जातं. वर्तमानपत्रामध्ये वगैरे सतत हे शब्द तुम्ही वाचलेले असतील. देन दुसरा एक इश्यू आहे पब्लिक इश्यू मधला, फर्दर पब्लिक ऑफर, FPO. देन सेकंड इश्यू राईट इश्यू. राईट म्हणजे जे ऑलरेडी इन्व्हेस्टर आहेत, जे ऑलरेडी तुमचे शेअर होल्डर आहेत कंपनीचे, त्यांना अधिकार द्यायचा. जे नवीन शेअर इश्यू केले जातात प्रायोरिटीनं पहिल्यांदा त्यांना ते शेअर विकले जातील, त्यांना तो अधिकार असेल. जर त्यांनी ते खरेदी केले नाहीत तर राहिलेल्या इतर जे इंटरेस्टेड इन्व्हेस्टर आहेत त्यांना तो काय केला जातो? अधिकार दिला जातो. त्यानंतर कॉम्पोजिट इश्यू, कॉम्बिनेशन ऑफ पब्लिक अँड राईट इश्यू. बोनस इश्यू, त्यानंतर प्रायव्हेट प्लेसमेंट, त्यामध्ये प्रेफरन्शियल इश्यू, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट आणि इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट प्रोग्राम. तर अशा पद्धतीनं हा न्यू इश्यू मार्केटमध्ये व्यवहार चालत असतो. सो हे जे डिफरंट टाइप्स ऑफ आहेत सिक्युरिटी इश्यूचे प्रायमरी मार्केटमधले, हे एका टेबलद्वारे किंवा ग्राफद्वारे आपल्याला दाखवता येतात. पब्लिक इश्यू, राईट इश्यू, बोनस इश्यू आणि प्रायव्हेट प्लेसमेंट. पब्लिक इश्यूचे दोन पार्ट, इनिशियल पब्लिक ऑफर IPO, देन फर्दर पब्लिक ऑफर FPO. बोनस इश्यू आणि जे प्रायव्हेट प्लेसमेंट आहे त्यामध्ये प्रेफरन्शियल इश्यू, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट, इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट प्रोग्राम. ओके, सो आपण पहिल्यांदा पब्लिक इश्यू समजून घेऊया. ओके, वेन शेअर्स ऑर कन्व्हर्टेबल सिक्युरिटीज आर इश्यूड टू न्यू इन्व्हेस्टर इट इज कॉल्ड पब्लिक इश्यू. म्हणजे थोडक्यात काय? शेअर्स किंवा कन्व्हर्टेबल सिक्युरिटी. कन्व्हर्टेबल सिक्युरिटीज म्हणजे काय?
ज्या सिक्युरिटीज पुन्हा शेअर्समध्ये कन्वर्ट होत असतात. ओके, प्रेफरन्स शेअर, डिबेंचर, कन्व्हर्टेबल डिबेंचर अशा अर्थानं. म्हणजे शेअर्स किंवा कन्व्हर्टेबल सिक्युरिटी ज्यावेळेस इथं नवीन इन्व्हेस्टर जे आहेत त्यांना इश्यू केले जात असतात, ऑफर केले जात असतात, त्याला इथं काय म्हटलं जातं, पब्लिक इश्यू असं म्हटलं जात असतं. सर्वसाधारण जनतेला शेअर्स खरेदी करण्यासाठी यामध्ये काय केली जाते, साथ घातली जाते, ऑफर दिली जात असते. पब्लिक इश्यू कॅन बी फर्दर सब डिवायडेड इंटू IPO अँड फर्दर पब्लिक ऑफर. सो हे IPO म्हणजे काय ते समजून घ्या. सो पब्लिक इश्यूचा अर्थ लक्षात आला, सिंपल आहे. कॉमन जो इन्व्हेस्टर आहे, इंटरेस्टेड जो इन्व्हेस्टर आहे, जनरली इट इज कॉल्ड ॲज पब्लिक. त्याला इथं काय केली जाते, न्यूली जो इंटरेस्टेड इन्व्हेस्टर आहे, जे नवीन शेअर इश्यू केले जातात त्यांना ओपन ऑफर दिली जात असते, खुली ऑफर दिली जात असते. सर्वसाधारण सगळ्याच व्यक्तींना जो इंटरेस्टेड आहे त्यांना, त्याला पब्लिक इश्यू किंवा सार्वजनिक इश्यू असं म्हटलं जात असतं. सो त्यामधला पहिला पार्ट आहे इनिशियल. वेन अ शेअर्स अँड डिबेंचर्स ऑफ अ कंपनी आर इश्यूड टू द पब्लिक फॉर फर्स्ट टाइम, इट इज कॉल्ड IPO. हा एक महत्वाचा शब्द आहे, जास्त पॉप्युलर आहे, वर्तमानपत्रामध्ये तो नेहमी वाचायला मिळतो. पहिल्यांदाच कंपनी जे सिक्युरिटीज मार्केटमध्ये आणते, वेन शेअर्स अँड डिबेंचर्स ऑफ अ कंपनी आर इश्यूड टू द पब्लिक फॉर द फर्स्ट टाइम, इट इज कॉल्ड ॲज IPO असं म्हटलं जातं. म्हणजे पहिल्यांदाच सर्वसाधारणपणे ज्यावेळेस इथं इश्यू केला जात असतो, नवीन एखादा प्रोजेक्ट असतो, नवीन ऍक्टिव्हिटी घेतलेली असते, नवीन प्रॉडक्ट कंपनीने लॉन्च केलं असतं, त्यासाठी भांडवल लागत असतं, नवीन सब कंपनी इथे एखाद्या कंपनीनं स्थापन केलेली असते, त्यावेळेस इथं नवीन इश्यू केला जात असतो, नव्यानंच भांडवल इथं जमा केलं जात असतं. ते जे पब्लिकसाठी ऑफर केलं जातं त्याला IPO असं म्हटलं जातं. इट देन सेट अ स्टेज फॉर लिस्टिंग अँड ट्रेडिंग ऑफ इश्युअर्स शेअर्स ऑन कन्व्हर्टेबल सिक्युरिटी ऑन स्टॉक एक्सचेंज. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं, सर्वसाधारणपणे लिस्टिंग वगैरे ही प्रोसेस करावी लागत असते. मग लिस्टिंग म्हणजे काय ते आपण पुढं बघू. हा झाला पब्लिक, म्हणजे पहिल्यांदाच फर्स्ट टाइम पब्लिकला जर ऑफर केली जात असेल तर ते IPO असं म्हटलं जात असतं. देन फर्दर पब्लिक इश्यू आर फॉलो ऑन ऑफर वेन ऑलरेडी लिस्टेड कंपनी मेक्स आयदर अ फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स or convertible security to the public or an offer for sale to the public, it is called as FPO. So इथे काय, ऑलरेडी जी लिस्टेड कंपनी आहे म्हणजे ऑलरेडी मार्केटमध्ये काम करते, ओके, त्या कंपनीद्वारे नवीन आयदर अ फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स और कन्व्हर्टेबल सिक्युरिटी, नव्यानं जर शेअर्स किंवा डिबेंचर्स इश्यू केले जात असतील पब्लिकसाठी तर त्याला ते काय म्हटलं जातं, FPO असं म्हटलं जातं. मग दोन्हीचाही अर्थ बघितल्यानंतर लक्षात येईल की नवीनच इश्यू, नव्यानंच कंपनी जर भांडवल गोळा करत असेल, कंपनी पण नवीनच असेल थोडक्यात, तर अशा वेळेला जी ऑफर केली जाते त्याला IPO असं म्हटलं जातं. मग त्याच्या अगोदर कंपनीला स्टॉक एक्सचेंजवर स्वतःला लिस्ट करावं लागतं. आणि ऑलरेडी जी एक्झिस्टेड कंपनी आहे, लिस्टेड कंपनी आहे, ती जर नवीन इश्यू करत असेल, नवीन शेअर्स डिबेंचर इश्यू करत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, फर्दर पब्लिक ऑफर असं म्हटलं जातं. ओके, देन सेकंड जो इश्यू आहे त्यामध्ये प्रायमरी मार्केटमधला तो राईट इश्यू, RI असं म्हटलं जातं त्याला. सो व्हॉट मीन बाय राईट इश्यू? सो when a issue of shares or convertible securities is made by an issuer to its existing shareholder as on a particular date fixed by the issuer, it is called right issue. So right issue काय आहे की ज्यावेळेस हा इश्यू शेअर्स किंवा डिबेंचरचा कोणाला केला जातो, मेड बाय इश्युअर, कोण असेल ती कंपनी ते इश्यू करेल, ज्याला भांडवलाची गरज आहे ती इश्युअर थोडक्यात, टू इट्स एक्झिस्टिंग शेअरहोल्डर, जे ऑलरेडी त्यांचे एक्झिस्टिंग शेअरहोल्डर आहेत, जे अस्तित्वात असणारे, ज्यांनी ऑलरेडी कंपनीला शेअर खरेदी करून भांडवल उपलब्ध करून दिलेले आहेत, त्यांच्यासाठीच जो इश्यू शेअरचा केला जात असतो. 21 तारखेपर्यंत त्यांनी ते काय करायचं असतं, ऍक्सेप्ट करायचं असतं किंवा ते शेअर्स खरेदी करायचे असतात. त्याला ते काय म्हटलं जातं, राईट इश्यू असं म्हटलं जातं. म्हणजे एक प्रकारे हक्क दिलेले असतात, इश्यू केल्यानंतर प्रायोरिटी दिलेली असते. एक प्रकारे कुणाला, ऑलरेडी जे शेअर होल्डर आहेत त्यांना ती 21 तारखेपर्यंत ऍक्सेप्ट करा, खरेदी करा, अशा पद्धतीने त्यांना ते हक्क दिलेले असतात. द राईट इश्यूज आर ऑफर इन अ पर्टिक्युलर रेशो टू द नंबर ऑफ शेअर्स और कन्व्हर्टेबल सिक्युरिटीज हेल्ड ॲज ऑन द रेकॉर्ड डेट. सो इथं जे शेअर्स इश्यू केले जातात एका पर्टिक्युलर रेशोमध्ये हे शेअर्स काय केले जातात, इश्यू केले जातात. टू द नंबर ऑफ शेअर्स और कन्व्हर्टेबल सिक्युरिटीज हेल्ड ॲज ऑन द रेकॉर्ड डेट. म्हणजे एखाद्या 21 तारखेला कंपनीकडे जे ऑलरेडी एक्झिस्टेड शेअर होल्डर आहेत, ओके, त्या शेअर होल्डरना काही
प्रोपोर्शनेट शेअर्स म्हणजे जेवढे शेअर्स इश्यू केले आहेत सगळेच नाही, काही भाग हा ऑलरेडी जे एक्झिस्टेड शेअर होल्डर आहेत एका वर्षाच्या तारखेचे त्या प्रमाणात काय केले जातात, शेअर खरेदी करण्याचे अधिकार दिले जात असतात. देन कंपोजिट इश्यू, मिश्र थोडक्यात. When issue of shares or convertible securities by listed issuer on public cum right basis, wherein the allotment in both public issue and right issue is proposed to be made simultaneously, is called composite issue. So composite issue काय सिंपल आहे, हे कॉम्बिनेशन असतं. कुठलं? पब्लिक इश्यू प्लस राईट इश्यू. वेन इट्स इश्यू ऑफ शेअर्स कन्व्हर्टेबल सिक्युरिटीज बाय लिस्टेड इश्युअर ऑन पब्लिक कम राईट इश्यू, म्हणजे इथं पब्लिकला पण ऑफर केली जाईल अदर दॅन एक्झिस्टिंग शेअर होल्डर, अँड त्याचबरोबर जे एक्झिस्टेड शेअर होल्डर आहेत त्यांना पण इथं ऑफर केली जाईल, त्याला ते काय म्हटलं जातं, कंपोजिट इश्यू असं म्हटलं जातं. म्हणजे इश्यू केल्यानंतर काही भाग हा पब्लिकसाठी ओपन असेल आणि काही भाग शेअर्स मधला कुणासाठी ओपन असेल, ऑलरेडी जे एक्झिस्टेड शेअर होल्डर आहेत त्यांच्यासाठी ओपन असेल, त्याला काय म्हटलं जातं, कंपोजिट इश्यू असं म्हटलं जातं. ओके. वेअर इन अलॉटमेंट इन बोथ पब्लिक इश्यू अँड राईट इश्यू इज प्रपोज टू बी मेड सायमल्टेनियसली, म्हणजे एका वेळेला हे शेअर्स पब्लिकला पण आणि ऑलरेडी एक्झिस्टेड शेअर होल्डर पण काय केले जातात, विकले जातात. आता बोनस इश्यू काय आहे ते समजून घ्या, महत्वाचा भाग आहे. बोनस शेअर ही संकल्पना आपण ऐकलेली आहे, त्याच्या अनुषंगाने आहे. बोनस, वेन इश्युअर मेक्स an issue of shares to its existing shareholders without any consideration based on the number of shares already held by them as on record date, it is called bonus issue. हा एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे शेअर्स इश्यू केले जातात फक्त एक्झिस्टिंग शेअर होल्डरला, फक्त एक्झिस्टिंग शेअर होल्डरला जे शेअर्स इश्यू केले जातात. कसे? विदाउट एनी कन्सिडरेशन, म्हणजे त्यांच्याकडून ते शेअर्स इश्यू केल्यानंतर कोणतीही अमाऊंट घेतली जात नाही, मोबदला घेतला जात नाही. ऑन द नंबर ऑफ शेअर्स ऑलरेडी हेल्ड बाय देम, हे कसे इश्यू केले जातात, त्यांनी किती शेअर्स धारण केलेले आहेत त्या प्रमाणात हे शेअर्स इथे काय केले जातात, दिले जातात. इट इज कॉल्ड ॲज बोनस इश्यू. म्हणजे शेअर्स ऑलरेडी शेअर होल्डरला दिले जातात पण त्यांच्याकडून कोणतीही अमाऊंट इथे घेतली जात नाही. सो हाऊ इट इज पॉसिबल, प्रश्न असा निर्माण होतो की शेअर इश्यू करायचे पण एक्झिस्टिंग शेअर होल्डरकडून पैसे मात्र घ्यायचे नाही. म्हणजे थोडक्यात काय, नंबर ऑफ शेअर्स त्यांचे वाढतील, कंपनीचे शेअर कॅपिटल पण वाढेल पण जी लिक्विडिटी आहे म्हणजे कॅश मात्र कंपनीकडे येणार नाही. इन बोनस इश्यू द शेअर्स आर इश्यूड आउट ऑफ द कंपनीज फ्री रिझर्व्ह और शेअर प्रीमियम अकाउंट इन पर्टिक्युलर रेशो. मग हे शेअर्स कसे इश्यू केले जातात, जो फ्री रिझर्व्ह असतो, अक्युमुलेटेड प्रॉफिट थोडक्यात फ्री रिझर्व्ह, किंवा जे शेअर प्रीमियम कलेक्ट झालेला असतो, शेअर इश्यू करत असताना जर प्रीमियमनं शेअर इश्यू केलेले असतील तर तो कलेक्ट झालेला जो शेअर प्रीमियम आहे किंवा जो फ्री रिझर्व्ह आहे त्यामधून ही अमाऊंट काय केली जाते, शेअरच्या स्वरूपात रोख दिली जात नाही. म्हणजे ऑलरेडी जे शेअर होल्डर आहेत त्यांचीच ही अमाऊंट असते. रिझर्व्ह आउट ऑफ प्रॉफिट तयार केलेला असतो, त्यामुळे प्रॉफिटचाच भाग आहे, फक्त तो शेअर होल्डरला ऑलरेडी डिस्ट्रीब्यूट केलेला नसतो. प्रिव्हियसली पाठीमागे तो डिस्ट्रीब्यूट केलेला नसतो, तो साठत गेलेला असतो. त्याचं रूपांतर भांडवलामध्ये करण्यासाठी आणि लिक्विडिटी मेंटेन करण्यासाठी हा बोनस इश्यू केला जात असतो प्रायमरी मार्केटमध्ये. ओके. देन प्रायव्हेट प्लेसमेंट. आता खाजगी वितरण करायचं कसं, वेन अन इश्युअर मेक्स अन इश्यू ऑफ शेअर्स ऑर कन्व्हर्टेबल सिक्युरिटीज टू अ सिलेक्ट ग्रुप ऑफ पर्सन नॉट मोर दॅन 50 बट एक्सटेंड अप टू 200, इट इज कॉल्ड एज प्रायव्हेट प्लेसमेंट. नावामध्ये शब्द येतोय की ज्यावेळेस कंपनीत काही मोजक्याच व्यक्तींना, सिलेक्ट ग्रुप ऑफ पर्सन, काही मोजक्याच व्यक्तींना 50 ते साधारणपणे 200च्या पुढे जाऊ नये, लोक ग्रुप डोळ्यासमोर ठेवून व्यक्तींचा समूह त्यांनाच फक्त काय केली जाते, ऑफर केली जात असते, त्याला प्रायव्हेट प्लेसमेंट असं म्हटलं जातं. थोडक्यात काय, खाजगी स्वरूपात काही मोजक्या लोकांना इथं हा इश्यू केला जात असतो. इट शुड नॉट आयदर बी राईट इश्यू ऑर पब्लिक इश्यू, म्हणजे हा राईट इश्यू पण असत नाही, पब्लिक इश्यू पण तो असत नाही. प्रायव्हेट प्लेसमेंट ऑफ शेअर्स ऑर कन्व्हर्टेबल सिक्युरिटीज बाय लिस्टेड इश्युअर कॅन बी 3 टाईप. तर आता 3 पद्धतीनं 3 प्रकारचा हा इश्यू असतो. सिंपल आहे, 50 मॅक्झिमम 200 असा एक ग्रुप तयार केला जातो काही मोजक्या व्यक्तींचा, त्यांनाच कंपनी काय करते, शेअर ऑफर करते. मग तो काय असू शकतो, तो राईट इश्यू पण असणार नाही आणि ते पब्लिक इश्यू पण असं म्हणता येणार नाही. नवीन कॅपिटल रेज केलं जातं त्याबद्दल काहीच दुमत नाही, प्रायमरी मार्केट असल्यामुळे ते फर्स्ट टाइमच तो इश्यू आहे, फक्त तो काही मोजक्याच व्यक्तींना केला जात असतो. त्यामध्ये पहिला जो आहे प्रायव्हेट प्लेसमेंटमध्ये प्रेफरन्शियल अलॉटमेंट, अग्रहक्कानं काय करायचं, वाटप करायचं शेअर्स. वेन लिस्टेड इश्युअर इश्यू शेअर्स ऑर
convertible security to a select group of persons in terms of provisions of Chapter 5 of the SEBI regulations 2018. It is called as preferential allotment. So जो सेबीचा ऍक्ट आहे त्यामध्ये चॅप्टर जो 5 आहे त्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्यामध्ये ज्या अटी शर्ती आहेत त्या अटी शर्तीनुसार 2018 मध्ये ह्या चॅप्टर 5 मध्ये काय अटी शर्ती दिलेल्या आहेत त्यानुसार जर इश्यू केला जात असेल सिलेक्टेड ग्रुप ऑफ पर्सन्सना त्याला प्रेफरन्शियल अलॉटमेंट असं म्हटलं जात असतं. द इश्युअर इज रिक्वायर्ड टू कंप्लाय विथ व्हेरियस प्रोव्हिजन्स विच इंटर अलिया इन्क्लूड प्राइसिंग, डिस्क्लोजर इन नोटीस, लॉक इन एटसेट्रा इन ॲडिशन टू द रिक्वायरमेंट्स ऑफ स्पेसिफाईड इन कंपनीज ऍक्ट. मग इथं जो इश्युअर आहे म्हणजे ज्यांना हे भांडवल पाहिजे कंपनी आहे त्यांनी काय करायचं आहे काही गोष्टींची इथं पूर्तता करावी लागत असते. म्हणजे प्राइसिंग, डिस्क्लोजर इन द नोटीस म्हणजे नोटीसमध्ये या बाबीचा उल्लेख करायचा असतो. लॉक इन पिरियड किती आहे त्याचा, किती दिवसात हे ऑफर पूर्ण केली जाईल या सगळ्या बाबी या अनुषंगानं कंपनीला काय करायचे असतात पूर्ण करायचे असतात. देन क्वालिफाईड इन्स्टिट्यूशन प्लेसमेंट QIP. When a listed issuer issue equity shares or non-convertible debt instruments along with warrants and convertible securities other than warrants to qualified institution buyers only in terms of provisions of Chapter 6 of the SEBI Regulation 2018, it is called QIP. So समजून घ्या, थोडे कॉम्प्लिकेटेड कॉन्सेप्ट आहे. वेन लिस्टेड इश्युअर इश्यू, जो लिस्टेड इश्युअर आहे ऑलरेडी लिस्टेड कंपनी, इक्विटी शेअर्स और नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स म्हणजे इक्विटी शेअर्स किंवा नॉन कन्व्हर्टेबल डेप्ट इन्स्ट्रुमेंट्स अलॉंग विथ वॉरंट्स, वॉरंटची संकल्पना पुढे येईल आपल्याला बघू आपण, अँड कन्व्हर्टेबल सिक्युरिटीज अदर दॅन वॉरंट्स टू क्वालिफाईड इन्स्टिट्यूशन बायर्स ओनली. म्हणजे ज्या क्वालिफाईड इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांनाच फक्त इथं काय केलं जातं ह्या इश्यूज केल्या जात असतात. मग हे क्वालिफाईड इन्स्टिट्यूशन बायर्स कोण आहेत ते आपल्याला यामध्ये काय करून घ्यायचं आहे समजून घ्यायचं आहे. म्हणजे थोडक्यात इथे काय समजून घ्यायचं आहे, काही इन्स्टिट्यूशन्स असणार आहेत, व्यक्ती असणार नाहीत. प्रायव्हेट प्लेसमेंटमध्ये काय असणार आहे, प्रेफरन्शियल अलॉटमेंटमध्ये 50 किंवा 50 पेक्षा जास्त पण 200 पेक्षा कमी व्यक्ती असणार आहेत. इथे काय राहणार आहेत, इन्स्टिट्यूशन्स राहणार आहेत. काही मोजक्याच वित्तीय संस्थांना ज्या गुंतवणूक करायला इच्छुक आहेत, ज्या पात्र आहेत, आता पात्रता कशी ठरवायची ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यांनाच फक्त काय केले जाते, जे शेअर्स आहेत इश्यू केले जात असतात. ओके, तर अशा पद्धतीनं काय केलं जात असतं, जे प्रायमरी मार्केट आहे ते प्रायमरी मार्केट काम करत असतं. सिंपल कॉन्सेप्ट आहे. न्यू इश्यू असतो, नवीनच कॅपिटल इथं काय करायचं असतं, रेज करायचं असतं. डायरेक्ट जो सेवर आहे, डायरेक्ट जो इश्यूअर आहे, काय होतात इथं एकत्र येत असतात आणि जी बचत आहे त्या बचतीचं रूपांतर भांडवलामध्ये म्हणजे युजर्सना त्याची काय केली जात असते, उपलब्धता करून दिली जात असते. म्हणजे यामध्ये IPO असतो, FFPO असतो, बोनस इश्यू असतो, प्रायव्हेट प्लेसमेंट असतं, त्यानंतर राईट इश्यू असतो. अशा पद्धतीनं जे इश्यू आहेत या मार्केटमध्ये काय होत असतात, इथं सक्सेस केले जात असतात, व्यवहार त्याचे होत असतात.